नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मराठी कथा. कोल्हापुरातील तिचा एक उन्हाळ दिवस. अन्वी कोल्हापुरात राहत होती. एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती. सकाळी ऑफिस, संध्याकाळी घर, शनिवार रविवार घरची कामं. आयुष्य अगदी ठरलेल्या रुळावर चाललं होतं. गेल्या काही दिवसांपासून ती खूपच कंटाळली होती. ऑफिसमधले काम, सतत वाजणारा फोन, मेसेजेस, मीटिंग्स, सगळ्याच गोष्टींचा तिला वैताग आला होता. त्या रविवारी सकाळी ती लवकरच उठली. खिडकीतून येणारी गार हवा तिच्या चेहऱ्यावर पडत होती. बाहेर पावसाळी वातावरण होतं. अचानक तिच्या मनात विचार आला, आज फक्त भटकायचं. कुठलीही योजना नाही, कुठलीही घाई नाही. तिने पटकन जीन्स आणि कुर्ती घातली. केस पोनीटेलमध्ये बांधले. आईला सांगितले, बाहेर जाऊन येते, माझी वाट बघू नकोस हं, असं सांगितलं. आणि स्कूटी घेऊन घराबाहेर पडली. सर्वात आधी ती महालक्ष्मी मंदिरात पोहोचली. घंटानाद, उदबत्तीचा सुगंध आणि भक्तिमय वातावरणात तिचं मन प्रसन्न झालं. देवीचे शांतपणे दर्शन घेऊन ती बाहेर आली. मंदिरासमोरच्या गल्लीत तिने गरमागरम पाव पॅटीस आणि चहा घेतला. सकाळच्या त्या चहाचा घोट घेताना तिला वाटलं, किती दिवसांनी ती इतकी निवांत बसली होती. त्यानंतर तिची स्कूटी सरळ रंकाळ्याकडे वळली. सकाळच्या कोवळ्या उन्हात रंकाळा तलाव खूपच सुंदर दिसत होता. पाण्यावर हलक्या लाटा उठत होत्या. काही लोक मॉर्निंग वॉक करत होते. काही जण फोटो काढण्यात मग्न होते. अन्वीने स्कूटी बाजूला लावली आणि बराच वेळ तलावाच्या काठावर बसून राहिली. मोबाईल सायलेंटवर होता. कुणाचाही फोन नाही, कुणाचंही काम नाही. फक्त ती आणि तिचा निवांत वेळ. थोड्या वेळाने ती महाद्वार रोडकडे निघाली. महाद्वार रोड म्हणजे कोल्हापूरचं धडधडणारं हृदय. तिथल्या गल्ल्या, चपलांची दुकानं, खाऊ गल्ली, कपड्यांची दुकानं, दरवळणारे वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे सुगंध. फिरता फिरता एका ठिकाणी गरमागरम थालीपीठाचा वास आला आणि अन्वीचा पाय आपोआप तिकडे वळला. गरम गरम थालीपीठ, काळ्या वाटाण्याची उसळ आणि सोबत दही. तिने अक्षरशः ताव मारला. त्यानंतर तर खरेदीची मैफिलच रंगली. छान छान टॉप्स, कुर्त्या, हेअर क्लिप्स, कानातले, बांगड्या, ज्वेलरी. जे आवडलं ते ती घेत गेली. चप्पल लाईनमधल्या एका दुकानात तिला सुंदर कोल्हापुरी चप्पल दिसली. ती पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडली. हीच द्या मला, ती हसत म्हणाली. सगळं सामान तिने स्कूटीच्या डिकीत ठेवलं आणि पुन्हा रस्त्यावर आली. तेवढ्यात तिच्या मनात एक विचार चमकून गेला. चला, आज पन्हाळाही बघून घेऊ. आणि स्कूटी सरळ पन्हाळ्याच्या दिशेने धावू लागली. दोन्ही बाजूंना हिरवाई पसरली होती. ढग डोंगरांना स्पर्श करत होते. गार वारा चेहऱ्यावर येत होता. पन्हाळ्यावर पोहोचल्यावर तिने सज्जाकोटी पाहिला. आजूबाजूचा परिसर फिरली. दुपारची भूक लागल्यावर झणझणीत खरडा भाकरी आणि झुणक्यावर तिने मनसोक्त ताव मारला. जेवण झाल्यावर जवळच्याच बागेत जाऊन ती थोडा वेळ गवतावर निवांत पहुडली. डोळे मिटले आणि फक्त वाऱ्याचा आवाज ऐकत राहिली. थोड्या वेळाने परत निघताना तिला ज्योतिबाचा डोंगर दिसला. क्षणाचाही विचार न करता तिने स्कूटी त्या दिशेला वळवली. डोंगर चढताना धुकं आणि गारवा वाढत होता. ज्योतिबाच्या मंदिरात पोहोचल्यावर तिने मनोभावे दर्शन घेतलं. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत तिने हात जोडले. आता संध्याकाळ होत चालली होती. परतीच्या प्रवासात घाटातून उतरताना ती एका ठिकाणी थांबली. स्कूटी बाजूला लावली. दूरवर पसरलेले हिरवेगार डोंगर, धुक्यांची चादर आणि वळणावळणाचे रस्ते. तिने भरपूर फोटो काढले, सेल्फी घेतल्या
मग मोबाईल बाजूला ठेवून ती काही वेळ फक्त निसर्गाकडे पाहत उभी राहिली. कितीतरी दिवसांनी तिला इतकं हलकं वाटत होतं. तेवढ्यात पावसाच्या सरी सुरू झाल्या. समोर काही लहान मुलं पावसात भिजत खेळत होती. अन्वी त्यांच्याकडे पाहत राहिली. आणि मग अचानक तीही त्यांच्यात सामील झाली. पावसात भिजत, हसत, धावत ती पुन्हा एकदा लहान झाली होती. त्या क्षणी तिला जाणवलं, आपण आनंदासाठी खूप मोठ्या गोष्टी शोधत असतो, पण कधीकधी आनंद एक कप चहात, गरम थालीपीठात, महाद्वार रोडच्या गर्दीत, रंकाळ्याच्या शांत पाण्यात, पन्हाळ्याच्या वाऱ्यात आणि पावसाच्या सरीमध्ये दडलेला असतो. रात्री ती घरी परतली. आई दारातच तिची वाट पाहत उभी होती. कुठे गेली होतीस दिवसभर? तिने काळजीने विचारलं. अन्वी हसली. काळजी करू नको गं, आज मी मनाला वाटेल तिकडे फिरून आले. आणि मग दिवसभर ती कुठे कुठे फिरली, काय खाल्लं, काय खरेदी केली, पावसात कशी भिजली, हे सगळं उत्साहाने सांगू लागली. आई तिचं बोलणं ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर उनाड नव्हता. तो दिवस अन्वीने पुन्हा स्वतःला सापडण्याचा दिवस होता. तुम्हाला माझी कथा ऐकायला, वाचायला आवडली असेल तर माझ्या कथेला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.